अधिक मासात हगवणे कुटुंबाला कसपटे कुटुंबाकडून चांदीची भांडी आणि ब्रँडेड कपड्यांचं वाण अधिक मासातील व्हिडिओ समोर। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी शशांक हगवणे, करिश्मा हगवणे आणि लता हगवणेच्या पोलीस कोठडी आज संपणार। पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांची खिचडी कोणी खाल्ली? अमरावती महानगरपालिकांच्या 8 शाळांचा फ्रॉड उघड। शिक्षण अधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना खुलासा देण्याचा निर्देश। अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा 6 तास चौकशी। कागदपत्रांच्या पडताळणीनंतर पुन्हा चौकशी। डिनो आणि त्याच्या भावाला पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यता। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या 3 ते 5 जून मॅरेथॉन बैठका। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची रणनीती आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर काय निर्णय होणार याकडेच लक्ष। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या दराडे विरोधात काँग्रेस आक्रमक। राहुल गांधीवरील आक्षेपार्ह विधान प्रकरणी दराडेंवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला। नाशिकमध्ये वडिलांच्या टोळ्यासमोर मुलाची हत्या। धक्का लागायच्या वादातून 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं चाकून भोसकलं। नाशिकमध्ये अज्ञात टोळक्यानं बार पेटवला। बाटलीतील ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली आहे। आयटीआय सिग्नल परिसरातील ही घटना आहे। घटना सीसीटीव्हीत चित्रित। पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर। महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट। पश्चिम किनारपट्टीला हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा। पुण्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभाग अलर्टवर। खडकवासला धरणातील पाणीसाठा 70% पाणी जमा झाल्यानंतर पूर्व सूचना मिळणार। पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना आज। तर कोणी बाजी मारणार याकडे क्रिकेट प्रेमींच्या नजरा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।